व्हिडिओ आहे रे. हाय कर. हाय. हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर कालपर्यंत तुम्ही मेहंदी, पुऱ्या, बांगड्याचे सगळे व्हिडिओ बघितले असतील. तर आज आहे आपली साखरपुडा आणि हळद. याचे पुढून त्याचे व्हिडिओ येणार आहेत तुम्हाला. तर लग्न आणि हळद सगळं काही झालेलं आहे. मी नाशिकला पण आलेले आहे, पण ब्लॉग तुमच्यासोबत थोडेसे लेट शेअर होत आहेत. त्यात असं झालंय की मेहंदीपर्यंतचे सगळे ब्लॉग आपण प्रॉपर शूट केले होते, पण त्यानंतर स्टोरेज फुल झालं मोबाईलचं आणि व्हिडिओ एडिट करायला काही टाईम नव्हता. त्यामुळे हळदीचे आणि लग्नाचे भरपूर सारे व्हिडिओ तर नाही आहेत माझ्याकडं, पण ज्या काही क्लिप आहेत ना त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर क्लिप पुढे शेअर करते, पण त्याआधी काय काय झालं ते सांगते तुम्हाला. तर मेहंदी रात्री झाली, जवळजवळ 1 वाजला होता मेहंदीला. मग सगळेजण तिथंच झोपलो. माझे पप्पा, भाऊ ते आमच्या घरी गेले होते. बाकी आम्ही जे होतो ते मस्त तिथं झोपलो. त्यानंतर सकाळी लवकरच उठलो. म्हणजे बाकीच्या माझ्या मम्मी काकींना सकाळी 4-5 वाजता उठून म्हणजे काही काम होतं ते आवरून घेतलं, कारण की आज हळद होती. तर त्यांनी सकाळी रात्रीचं भरपूर काम पडलं होतं ते काम आवरून घेतलं आणि आम्ही तिघीजणी बहिणी मात्र मस्त झोपलेलो होतो आणि 7 वाजता उठलो. तिथून पुढं मग थोड्याशा गप्पा मारणं, हे सेट ते सेट, असं तसं, ही ज्वेलरी घालायची ते ज्वेलरी घालायची, आमचं मात्र डिस्कशन चालू झालं. तर सगळं काम वगैरे आवरलं 11-12 वाजेपर्यंत. त्यानंतर मग आम्ही मंदिरांमध्ये जाणं, हळद किसका वाहणं, त्यानंतर आमच्या कुलदैवताला जाणं, हे सगळं काही चालू झालं. तर हळदीच्या दिवशी आमची तर कुलदैवताला जातात. आमचं कुलदैवत जवळच आहे, 15-20 किलोमीटरच्या अंतरावर असेल. तर नवरीने सकाळी जायला पाहिजे होतं, ते थोडंसं लेट झालं. लेट म्हणता 3 वाजता ती गेली आणि एक्झॅक्टली 3 वाजता मेकअप आर्टिस्टने तिला मेकअपला बोलवलेलं होतं. तर तेव्हा काही तिचं जाणं पॉसिबल झालं नाही. तिला कुलदैवतावरून यायला जवळजवळ 5 वाजले होते. 5 वाजता ती घरी आली. त्यानंतर मग घरचे जे असतं ना आपलं ऑप्शन वगैरे करा, त्यानंतर मग नवरीला कार्यालयात पाठवा किंवा घरचा तो शेवटचा दिवस असतो. तिथून पुढं मग पूजा वगैरे करून सगळ्या देवांचे आशीर्वाद घेऊन, आजी आजोबांचे, घरच्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद घेऊनच मग पाठवायचं असतं. तर मग तो शॉट घेता घेता जे आले होते ना फोटोग्राफर काका वगैरे, तर त्यांना 1 तास गेला. मग एक्झॅक्टली 6 वाजता नवरी तिथून निघली. मग डायरेक्ट मेकअपला गेली. आता सगळ्यांना सांगितलं होतं आम्ही की थंडी आहे, आपण आहे ना साखरपुडा 5 वाजताच करून घेणार आहे. त्यामुळे बऱ्यापैकी नवरदेवाकडचे वगैरे सगळे एक्झॅक्टली 5:30ला लॉन्सवरती रेडी होते आलेले, आणि आमचं मात्र काहीच आवरलेलं नव्हतं. मग आल्यानंतर जे पाहुणे आले त्यांना माझे पप्पा, काका, भाऊ जे असतील त्यांनी चहा वगैरे देणं, हे ते बसवून त्यांची थोडीशी व्यवस्था करून दिली. तोपर्यंत मग नवरीचा मेकअप झाला. तरी पण नाही म्हणता 7 वाजता नवरी पूर्ण आमची रेडी झाली होती. भरपूर अंधार पडला होता. तर नवरीसोबत मी गेले होते मेकअपला. तिथून आलो, त्यानंतर नवरीला डायरेक्ट पाटावर बसवलं, कारण की बाकीची सगळी तयारी झालेली होती. जेव्हा आम्ही तिथून निघलो तेव्हा त्यांना कॉल केला की आम्ही निघलोय. मग त्यांनी डायरेक्ट पाट वगैरे, ब्राह्मण सगळे बसलेले होते. मग डायरेक्ट नवरी बघण्याचा कार्यक्रम झाला. जे मुलगी बघण्याचा कार्यक्रम असतो ना साखरपुड्याच्या आधी, तो काही आमचा झालेला नव्हता. तो कार्यक्रम झाला आणि त्यानंतर मग एक्झॅक्टली 5 ते 10 मिनिटांमध्ये तिला आतमध्ये पाठवून मग एंगेजमेंटची जी साडी असते ती घालून बोलवलं बाहेर. तर एंगेजमेंट झाली. अर्धा 1 तासामध्ये एंगेजमेंट झाली. थोडेसे फोटोज वगैरे झाले आणि त्यानंतर मग हळद करण्यापेक्षा सगळ्यांना भूक लागली होती, तर जेवणाचा कार्यक्रम ठेवला. सगळ्यांचं जेवण वगैरे झालं. एक्झॅक्टली 8:30 वाजेपर्यंत सगळ्यांचे जेवण झाले होते. तिथून पुढं मग नवरीचा मेकअप आणि हळद याला भरपूर उशीर झाला. त्यात आमच्या नवरीची एंट्री ठेवलेली होती, त्यामुळे जरा जास्तच उशीर झाला. एंट्री, फोटोज, व्हिडिओज हे सगळं झालं आणि त्यानंतर तिथून पुढं हळदीचा कार्यक्रम चालू झाला. तर हळदीचा कार्यक्रम आमचा जवळजवळ 1 ते 1.5 वाजेपर्यंत चालू होता. आमचे जे भाऊबंद किंवा पाहुणे वगैरे होते जवळचे, ते सगळे फक्त हळद लावून निघून गेले होते. त्यानंतर मात्र जे असतं ना, परत एकदा लुक चेंज करायचा, साडी घालायची आणि त्यानंतर मंडोळ्या वगैरे बांधून ओटी भरण वगैरे जे काही असतं ते मग झाल्यानंतर त्याला फक्त आमची फॅमिली, नवरदेवाकडचे, नवरीकडचे आणि जे काही रिलेटिव्ज आहेत ना तेच होते, जे लॉन्समध्ये थांबणार होते किंवा पण खूप जास्त जवळचे होते. तर ते झाले. आता हा मी तुम्हाला सांगते पूर्ण कार्यक्रम, हा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार पण आहे पुढं, पण माझ्याकडे जास्त काही शॉर्ट नाही म्हणून म्हटलं आधी तुमच्यासोबत शेअर करावं आणि त्यानंतर म्हणजे काही शॉर्ट आहेत ना ते ॲड करते आणि तुम्हाला दाखवते. सो असं काहीसं झालं आणि रात्रीचे जवळजवळ आज पण 1 वाजला आम्हाला झोपायला. 1 वाजता झोपलो आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी काय झालं हे पुढं सांगते तुम्हाला. त्याआधी तुम्हाला हळदीचे जे व्हिडिओज आहेत ना माझ्याकडे ते तुम्हाला दाखवते. स्टे ट्यून. हा माझा छोटा भाऊ जे ऑपरेट करत होता त्याला चिडवण्यासाठी मुद्दाम हा शॉट घेतला होता मी.
हे काहीच फोटोज आहेत जे नवरी नवरदेवासोबत आम्ही पहिल्या लुकमध्ये काढले होते आणि त्यानंतर ही एंट्रीला गाडी ठेवलेली होती. तर छान एंट्री वगैरे झाली आणि त्यानंतर मग उद्याचं लग्न. तर चला लग्न बघूया कसं झालंय. तर हळदीचा दिवस पण प्लॅन केल्यासारखा खूप छान झाला. फक्त टायमिंगचं थोडंफार मागं पुढं झालं. जे तुम्ही मागं बघितलं असेल व्हिडिओमध्ये किंवा मी सांगितलं तेव्हा ऐकलं असेल तुम्ही. त्यापेक्षा बांगड्या पुऱ्या हे होतं ना, हे एकदम टायमिंगवर झालं होतं आमचं मेहंदीचा कार्यक्रम. फक्त याचा थोडासा टायमिंग मागं पुढं झाला, नाही तर कार्यक्रम खरंच खूप छान झाला. नवरीचा नवरदेवाचा लुक पण खूप छान होते. आता त्याची प्रॉपर व्हिडिओ तर नाही माझ्याकडं, पण जेव्हा फोटोज येतील ना तेव्हा मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन की कसे दिसत होते एक्झॅक्टली नवरदेव नवरी. त्यानंतर आमचे जे थोडेफार फोटो आहेत ना ते पण मी ॲड करते तुमच्यासोबत. त्यानंतर आज आहे लग्नाचा दिवस. तर लग्नाच्या दिवशी आम्ही उठलो होतो जवळजवळ 6 वाजता. तर 6 वाजता उठलो. आज सप्तपदी सकाळी होती, म्हणजे जे कन्यादान वगैरे ते सगळं सकाळी करणार होतो वैदिक पद्धतीने आणि फक्त लग्न लावायचं तेवढं ठेवणार होतो. तर थंडी होती त्यामुळे मग बऱ्यापैकी थोडा उशीर झाला. सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या, मी आणि श्राव मात्र राहिलो होतो. थंडी आहे सगळ्यांची होऊ द्या, त्यानंतर आम्ही करतो असं आमचं चालू होतं. तर गरम पाणी तर संपून गेलं होतं. मग जेव्हा आंघोळीला गेलं तेव्हा बघितलं तशीच कुडकुडत थोडीशी गार पाणी गरम पाणी करून आंघोळ केली मी. थोडंसं नॉर्मल गरम राहिलेलं होतं, बाकी पूर्ण गार झालेलं होतं. तर माझी आंघोळ झाली आणि त्यानंतर श्रावच्या आंघोळीला अजिबात पाणी नव्हतं आणि जे पण होतं ना एवढं थंड पाण्याने तर मी काही तिला आंघोळ घालणार नव्हते. तर घरी माझे मिस्टर आणि सासरे वगैरे गेले होते. त्यांना म्हटलं की तिच्यासाठी गरम पाणी तुम्ही घेऊन या. ते किटली बनवून पाणी घेऊन आले होते. मग त्यानंतर सप्तपदी झाली आणि सप्तपदी झाल्यानंतर सगळे पाहुणे यायला लागले, कारण की सप्तपदीचा टायमिंग आमचा 8:30चा होता. तो 9:30-10 वाजले. त्यानंतर 11 वाजेपर्यंत सगळे फोटोशूट हे ते सगळं कन्यादान ओतेपर्यंत झालं होतं. त्यामुळे सगळे पाहुणे गोळा झाले आणि सगळे पाहुणे आल्यामुळे सगळ्यांचीच लगबग चालू झाली. पहिल्यांदा माझी मम्मी, सासूबाई, नंदुनबाई सगळ्या म्हणे की आम्ही घालतो आंघोळ. त्यामुळे मग मी घातली नाही आणि त्यानंतर मग सगळे जास्त त्याच्या साड्या वगैरे चेंज करायला लागले. मग शौची आंघोळ मात्र तशीच राहून गेली. त्यानंतर मग तिला आहे तशाच ड्रेस चेंज केला, फक्त हातपाय वगैरे धुतले तिचे आणि त्यामुळे ती पूर्ण दिवसभर आळसलेली राहील. ती पण कशी दिसत होती, आम्ही कशी दिसत होते हे पण तुम्हाला पुढे दाखवतेच मी. आणि त्यानंतर किती 6 वाजले होते आम्हाला नवरी वाटे लावली. त्यानंतर माझ्या सासूबाई नवरीसोबत गेल्या, त्यामुळे मग मला माझ्या सासरी जावं लागलं होतं. पहिल्यांदा तर माझं चाललं होतं की नवरीसोबत जायचं, पण नवरी जेव्हा म्हटले नवरीच्या घरचे की आम्हाला 2-3 दिवस एक्स्ट्रा नवरी ठेवायची आहे, त्यानंतर जेजुरीला वगैरे पण जायचं आहे, त्यानंतर मी आणि माझ्या बहिणींनी कॅन्सल केलं. कारण की आमच्या दोघींच्या पण छोट्या छोट्या मुली आहेत आणि त्यांना घेऊन जेजुरीचा गड चढणं किंवा मग एवढ्या थंडीमध्ये जास्त दिवस बाहेर राहणं आम्हाला तर पॉसिबल झालं नसतं. कारण की आम्हाला ॲक्च्युली मुली सांभाळायचा एवढा अनुभव पण नाही आणि एकट्यांनी आम्ही कधी मुली पण नाही सांभाळायला. त्यामुळे आम्ही कॅन्सल केलं. मग माझ्या सासूबाई आणि नवरीच्या मामी अशा दोघीजणी नवरीसोबत गेल्या. तर आजचा कार्यक्रम खूप छान झाला, लग्न पण खूप छान झालं. सगळ्या पाहुण्यांना भेटून पण इतकं छान वाटलं ना. चला, आणि मेन म्हणजे माझे बहीण भाऊ आलेले आहेत सगळे लग्नाला. तर ते कोण आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करते. स्टे ट्यून, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमचं लग्न हळद साखरपुडा कसा वाटला ते पण नक्की कमेंट करून सांगा. हाय कर, हाय हाय करणार. दीदी छान दिसते आज. निघ पापा तरी छान सप्तपदीची रांगोळी ना माझ्या काकांनी आणि भावांनीच काढलेली होती. ती छान दिसत होती एकदम. त्यानंतर हा आमचा लुक होता सप्तपदीसाठी तर आम्ही नॉर्मल साड्या घातल्या होत्या. त्यानंतर मग लग्नासाठी नवीन साड्या घालणार होतो. तर चला बघूयात कशी होती सप्तपदी. मस्त असं सप्तपदीचा कार्यक्रम चालू आहे. तर आमच्या वेळेस तर असं काही नव्हतं. आता असं वाटत होतं का आत्ताच्या टायमिंगला आपण लग्न करायला पाहिजे होतं. खरंच किती छान वाटतं ना, नऊवारी साडी किंवा मग सप्तपदी हे आता नवीन ट्रेंडिंग चालू झालं. नाहीतर पहिल्यांदा आमच्या लग्नाच्या वेळेस एका पाटावरती 7 सुपाऱ्या मांडायची आणि तिथंच जे काही असायचं ते व्हायचं. पण आता जरासं वेगळं आहे आणि खरंच खूप छान आहे. सगळे मस्त फुलं टाकतायत आणि फुलांच्या रांगोळीवरून चालायला काहीतरी वेगळाच आनंद भेटतोय. मेन म्हणजे नवरी आणि नवरदेव जाम खुश आहेत आणि त्यातल्या त्यात ते इतके सुंदर दिसत होते ना की बस. आता फोटोजपेक्षा व्हिडिओजपेक्षा रिअलमध्ये खरंच खूप छान दिसत होते. तर चला, किती छान वाटते सप्तपदी. तुमच्या पण कोणाकोणाच्या लग्नामध्ये अशी छान सप्तपदी झाली ना, मला नक्की कमेंट करून सांगा.
त्यानंतर नवरीचा हा नऊवारी लुक झाल्यानंतर पुढचा लुक असणार आहे तो घागऱ्यावरचा असणार आहे. तर तो बघण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तोपर्यंत इकडे आमचे पिल्लं काय करतायत ते दाखवते. आई आई तुगू श्रावा काय चालू आहे? मावशीचे लग्न? ओ तिला सांगा आज लग्न आहे, नाही तर उद्या परत म्हणतील लग्न. श्राऊ आणि दिदू तिच्या पप्पांसोबत छान खेळतायत आणि हे आहे आमचे आजी आजोबा. ब्लॉग मध्ये दिसले पाहिजे का? इथं दिसलीच नाही मला. हाय हाय माझ्या लग्नाचा लुक जो की खूपच छान दिसत होता. फोटोज आणि व्हिडिओज तर काही मी काढले नाही. आणि हे होतं नवरीच्या नवरदेवाच्या एंट्रीसाठी ठेवलेलं. हे पण सगळं काकांचंच आहे माझ्या. तर खरंच खूप छान होतं ते पण. मस्त नवरदेव नवरीची एंट्री झाली आणि त्यानंतर मग ज्या माझ्या काकी मम्मी आत्या वगैरे आहेत ना त्या सगळ्या तुळशीला पाणी घालण्यासाठी थांबल्या होत्या इथं. तर त्यांची पण एक क्लिप घेतली. आणि ह्या माझ्या सगळ्या बहिणी आहेत, काही काही आत्याच्या मुली आहेत, त्यांचं पण चाललं होतं की चला मला पण ब्लॉगमध्ये घ्या, मला पण घ्या. म्हटलं चला सगळ्यांना घेऊयात आपण. आणि हे सगळे लोक आले होते लग्नासाठी ते. त्यानंतर छान छान फोटोज काढले. त्यानंतर नवरी नवरदेवांच्या लग्नाचा जो विधी होता तो छान पार पडला. आणि त्यानंतर मग आपलं जे असतं ते म्हणजे गप्पा गोष्टी, सगळ्या पाहुण्यांना भेटणं, भरपूर सारं आज एन्जॉय केलं. तर काय काय झालं ते पण पुढे दाखवलं. दीदी दीदी रुसली काही तर झालं काय माहिती, काय राग आला. ह्या माझ्या आजी ती माझी बहीण हा, आणि हे माझे बहीण भाऊ जे फुल बिझी आहे कामामध्ये. आणि हा नवरीचा भाऊ जो आम्हाला फोटो काढायला बोलवितच नाही. आणि हे माझे पिल्लू ज्याला लई झोप आली का बाळाला काय हो. लग्नाची विधी चालू आहे तोपर्यंत आम्ही आलो होतो बाहेर आईस्क्रीम खाण्यासाठी. तर हे सगळे माझे बहीण भाऊ त्यांच्यासोबत आलेले आहे मी आता बाहेर. हा एक हा लय दिवसातून दिसला असून तुम्हाला. आणि ह्या आमच्या आत्याबाई आमच्या आईस्क्रीम पार्टीला आल्या होत्या. आणि ह्या आणि पार्टी कोणाकडे रे? कोणाकडे? तुझ्याकडून का? आईस्क्रीम तुझ्याकडून आहे ना? जे ओळखलं नाही त्याला विचारून घे म्हणलं तू कोणाचा आहे, तू कोणाचा आहे. राजू धागुडेचा आहे तो, ती संजू धागुड्याची, ती भगवान धागुड्याचा, ह्या पोपट धागुड्याचा, हे अविनाश धागुड्याचे, अशोक धागुड्याचा. तो कोणाचा आहे रे तू? शिवाजी धागुडे. तर असा हसत खेळत आजचा आमचा दिवस चालू होता. खूप छान गेला दिवस बहीण भावांसोबत, त्यानंतर फॅमिलीसोबत. आज नाही तेवढे सगळे नवीन पाहुणे भेटले होते. आणि त्यातले बऱ्याचशा लोकांनी तर श्राऊला बघितलेलं पण नव्हतं. त्यातल्या बऱ्याचशा जणांनी श्राऊला पहिल्यांदा बघितलं. आणि तिने पण ना खरंच पहिल्यांदा इतकं एन्जॉय केलं की बस जोपर्यंत लग्न लागत नाही ना तोपर्यंत फुल डान्स केला. पण त्यानंतर तिला बराचसा कंटाळा आला होता आणि झोप पण आली होती. तर थोडीशी चिडचिड चालू होती तिची. तर लग्न छान झालं. त्यानंतर सगळे एकदम छान दिसत होते. माझा पण लुक कसा दिसतो मला कमेंट करून नक्की सांगा. तर असा हसत खेळत आजच्या दिवसाचा शेवट झाला आहे. माझ्याकडून जास्त व्हिडिओज किंवा फोटोज शेअर करणं काही झालं नाही. त्यासाठी मला असं वाटतं की आमच्याकडचं लग्न खरंच खूप छान असतं. मी ते शूट केलं नाही. आणि हे पण ज्या क्लिप काढल्या आहेत ना त्या फक्त माझ्या बहिणी भाऊ होते नाही यांच्या म्हणण्यानुसार की आमचा ब्लॉग बनव किंवा आमचा व्हिडिओ घे, त्यासाठी एवढ्या क्लिप काढलेल्या होत्या. नाही तर ह्या पण मला काही पॉसिबल झाल्या नसत्या. तर चला आजचा दिवस हसत खेळत आणि संध्याकाळी मात्र रडत रडत दिवसाचा शेवट झाला आहे. नवरी वाटे लावल्यानंतर सासरी गेले. उद्याचा ब्लॉग आता आपला रेग्युलर राहील. बाय.